हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. झटपट तयार होणारी होममेड मँगो आईस्क्रीमची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. अगदी कमी साहित्यात होते, जास्त साहित्य तिला लागतच नाही. तर इथे तुम्हाला दाखवते मी. जी वाटी दाखवली त्या वाटीने 1 वाटी आणि थोडंसं वरती असं मी गाईचं दूध घेतलं आहे, गरम करून घेतले. त्याला उकळी आल्यावर त्याच वाटीने अर्धी वाटी मिल्क पावडर टाकली आहे. छान दाटसर होईपर्यंत उकळून घेतले आणि नंतर ते गार करायला ठेवले. तुम्ही बघू शकता इथे मी एकच आंबा घेतला आहे. त्या आंब्याचं साल काढून त्यातला जो गर असतो तो काढून घेतला आहे. तो पण जी वाटीने मी दूध किंवा मिल्क पावडर मोजलेली ना, त्याच वाटीभर इतकाच तो आंब्याचा गर मी घेतला आहे. त्यानंतर तो आंब्याचा गर काढून घ्यायचा. मी एका मिक्सरच्या भांड्यात आंब्याचा गर, काजू, बदाम ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालतील. साखर आहे, ती तुमच्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त तुम्ही करू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी इथे वेलची पावडर वापरलेली नाही. वेलची पावडर जर वापरली तर मँगोची जी नॅचरली टेस्ट आहे ती आईस्क्रीममध्ये येत नाही. तर शक्य होईल तर मी तेच सांगेल तुम्हाला, मँगोसाठी तुम्ही वेलची पावडर किंवा वेलची इसेन्स यूज करू नका. तुम्ही बघू शकता मी मिश्रण छान मिक्सरला वाटून घेतलं आहे. त्यानंतर ते एका डब्यात काढून त्यात गार्निशिंगसाठी मला जसं आवडेल त्या पद्धतीने मी केले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. त्यानंतर पूर्ण ओव्हरनाईट डीप फ्रीझरमध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मी पूर्ण नाईट डीप फ्रीज केली होती आणि त्यानंतर ही मँगो आईस्क्रीम काढून तुम्ही बघू शकता. खूप छान झालेली, अगदी कमी साहित्यात तयार झालेली. व्हिडिओ तर खूप कधीच बनवलेला मी, पण अपलोड करायला मला त्याला उशीर झाला. तर आता तुम्ही बघू शकता किती म्हणजे इझिली निघत होती ती आणि खायला तर एवढी टेस्टी होती. मेन म्हणजे मी ते वेलचीचा वापर न केल्यामुळे तिला पूर्ण नॅचरली मँगोची टेस्ट आली आहे. तर खूप भन्नाट टेस्टी अशी आईस्क्रीम झालेली. एकाच वेळी माझी सगळी आईस्क्रीम संपली. मी परत एक वेळा ही आईस्क्रीम बनवणार आहे. तर तुम्ही एक वेळा मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही मँगो आईस्क्रीम कशी वाटली. आणि मी खरंच सांगेल की एक वेळा तुम्ही ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.